करायचे स्मरण. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 6वा वायुस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 6वा वायुस्तवन, त्याच्या अगोदर आपण पंचतत्वामधली 4 तत्व आपण पाहिली आणि आता वायुस्तवन. वायू म्हणजे सर्व सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे. हवा जो सर्वव्यापी आहे, दिसतोय म्हणजे आपल्याला अनुभव येतोय पण दिसत नाही, एवढा सूक्ष्म आहे, सर्वव्यापी आहे. आणि त्याचा स्वभाव जो आहे हा विविध आहे. संपूर्ण सजीवसृष्टी त्याच्यावर आधारलेली आहे आणि वायूशिवाय जीवन शक्य नाही आहे, समर्थ सांगतात. त्याच्यामुळे वायूचे कार्य आहे. त्यामुळे वायूमुळे आपल्याला श्वासोच्छ्वास होतो. बोलणे, हालचाल, चालणे, बसणे, उठणे हे वायूमुळे शक्य होते. वायूमुळे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कार्यरत राहतात. आणि शरीरातील जे वायुतत्व आहेत, 5 तत्व आहेत एकूण, जे क्रिया आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे 5 वायू शरीर चालवत आहेत. समर्थ सांगतायत, धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव, वायो करता सकळ जीव, वर्तती जनी. म्हणजे हा वायुदेव खरोखरच धन्य आहे, श्रेष्ठ आहे. याचा स्वभाव जरा विचित्र आहे, तो दिसून येत नाही, पण त्याचं सर्व अस्तित्व आहे, या व्यापलेलं आहे. आणि या वायूमुळेच सर्व जगात सर्व जीव जगत आहेत. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चरण घडे. समोर सांगतात, वायू आहे, हवा आहे, म्हणून आपला श्वास चालू आहे. त्यामुळेच श्वासोच्छ्वास करता येतो, आपल्याला जीवन जगता येते, नाना विद्यांचा अभ्यास करता येतोय. आणि वायूमुळेच शरीराचं चळणवळण हे घडतंय. वायू नसतं तर आपण 2 मिनिटं सुद्धा आपण वाचू शकत नाही. चळण वळण प्रसारण, निरोधन आणि आकोचन, प्राण अपान व्यान उदान, समान वायू. म्हणजे चळण वळण प्रसारण हे सर्व, निरोधन आणि आकोचन हे पूर्ण वायूमुळे होते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा प्रसारण पावतो. आपली छाती जी आहे ती प्रसारण पावते, फुगते. आणि जर आपण श्वास सोडला तर तो आकुंचन होतो, परत जैसे ते कमी होते. समोर आता चलन वळण, चालणं वगैरे सर्व आहे, ऐकणे वगैरे, निरोधन, आकुंचन सर्व वायूमुळे होते. आणि जे वायू आपल्या शरीरामध्ये जे आहेत, प्राणवायू आहे, अपान वायू आहे, व्यान आहे, उदान आहे, समान वायू आहेत, हे मुख्य प्राण पंचतत्व आहेत. हे सर्व वायूमुळे आहेत. आणि यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो. म्हणून जे आहेत पंचतत्व, त्यामुळे शरीर चालतं आणि प्रत्येकाचं प्रत्येक बरोबर कार्य करतं. अग्नी अग्नीचं कार्य करतोय, वायू वायूचं कार्य करतोय, पाणी पाण्याचं काम करतोय,
ते बरोबर जसं त्यांचं कार्यप्रणाली आहे ते तसं फॉलो करतायत. स्वर्ग, पृथ्वी, जल, वनस्पती, प्राणी हे सर्व ठिकाणी वायू आहे. तो खेळकर आहे, सतत हालचालीत आहे आणि त्याचा तो कार्य आनंदात करत आहे. नाग कुर्म कर्कश वायू देवदत्त धनंजयो आयसा हा वायूचा स्वभाव समान वायू. समज सांगतात नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. आणि वायूचा स्वभाव जे आहे ते उदंड आहे. वायू ब्रह्मांडी प्रगटला ब्रह्मांड देवता पुरवला तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. म्हणजे प्रथम वायू ब्रह्मांडात प्रगटलाय समोर सांगतात. नंतर तेथे ब्रह्मादी अनेक देवतांनी ते निर्माण केलेले आहेत. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात गेला. वायू दिसत नाही पण त्याचा परिणाम जाणवतो. तो बाहेर वाहतो, ढग फिरवतो, पाणी उडवतो, सर्व पदार्थांना प्राण्यांना हालचाल देतो आणि हा त्याचा स्वभाव अद्वितीय आहे. तो वायू मेघांना आकाशात फिरवतो, ढगांना फिरवतो, नंतर पाऊस पडून त्यांनाच विरघळतो. म्हणजे स्वतः काही धरून न ठेवता सर्वांना चालना देणे हे वायूचं खास कर्म आहे, काम आहे. आणि शरीरातील वायू मर्यादित आहे पण बाहेरील वायू अमर्यादित आहे, स्वतंत्र आहे. म्हणून समोर सांगतात जो स्वतःला मर्यादित न समजता व्यापक पाहतो तोच खरा विवेकी आहे. थोडक्यात भावात सांगितलं आहे वायुतत्व म्हणजे चैतन्य, गती आणि जीवनशक्ती. तो न दिसता सर्व काही चालवतं. आणि म्हणूनच समोर सांगतात आपल्याला सांगतात की शरीरामध्ये अहंकार न धरता कार्य करत राहणे हा वायूचा मोठा उद्देश आहे. स्वर्ग लोकी सकळ देव तैसे ची पुरुषार्थी दानव मृत्यूलोकी मानव विख्यात राजे. म्हणजे समोर सांगतात स्वर्गलोकातील सर्व देव तसंच पुरुषार्थ असं दानव आणि मृत्यूलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे हे वायूमुळे. सगळ्यांना वायूच पोशिंदा आहे, तोच पोचणार आहे. नरदेही नाना भेदे अत्यंत भेदाची श्वापदे. वनचर जळचरे आनंदे क्रीडा करती. म्हणजे समोर सांगतात मानवी देहामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. नरदेही नाना भेदे हे अनेक प्रकारचे भेद आहेत. पण असंख्य जीव वनातले आहेत, पाण्यातले आहेत, जमिनीवरचे आहेत आणि हे सर्व वायूमुळे आनंदाने जगत आहेत. समज सांगतात जीवसृष्टीतील हालचाल, आनंद, खेळ हे सर्व वायुशक्तीचं लक्षण आहे. त्या समस्तामध्ये वायू खेळे खेचर कुळ अवघे चळे उठती वन्नीचे उभाळे वायू करती. समज सांगतात या वायूमध्ये या सर्वामध्ये वायू खेळत असतो. आकाशात उडणारा पक्षी, सर्व प्राणी, वनातील हालचाल जे करतात ते सर्व वायूमुळे होते. आणि जेथे गती आहे, जेथे चैतन्य आहे तेथे वायू आहे. समर्थ सांगतात वायू मेघाचे भरण भरी सवेच पिटून परते सारी वायू ऐसा कारभारी दुसरा नाही.
म्हणजे वायूंना, मेघांना आकाशात भरतो, वायूच भरतो मेघांना, नंतर स्वतःच त्यांना जोडपून दूर सारतो, म्हणजे ढकलून दूर सारतो. आणि वायूसारखा कारभार दुसरा नाही सांगितलेलं आहे. वायू ढग भरतो, त्यांना आकाशात फिरवतो आणि मग पावसाच्या रूपाने परत पाठवतो. तोच कारभारी आहे, दुसरा कोणीच असू शकत नाही. म्हणजे वायू स्वतः मागे काही ठेवत नाही आहे, पण सर्व व्यवस्था चालवतो. आणि हा आदर्श या कर्मयोग आहे. परिते आत्म्याची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परिव्यापकपणे समर्था, तुलना नाही. म्हणजे शरीरातील वायू हा अंतरात्म्याचं सत्तेत आहे. त्याच्या इच्छा नसतो तो वागत असतो. पण बाहेरील जो वायू आहे तो व्यापक आहे, स्वतंत्र आहे, त्याला मर्यादा नाही आहे. आणि शरीरात आत्म्याच्या सत्तेमुळे जो वायू जो कार्य करतो तो व्यापकपणाने पाहिलं तर बाहेरील वायू अतुलनीय आहे, मोठा आहे. म्हणून समोर सांगतात शरीरात मर्यादा आहेत, पण ही निसर्गातील शक्ती अमर्यादित आहे. हे जाणणं म्हणजे विवेक. आपल्याला मनुष्य लोकात, या मृत्यू लोकात आपल्याला मर्यादेत ठेवलंय. आपल्याला प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. जे निसर्ग आहे त्याची शक्ती अमर्यादित आहे. गिरीहून दाट फौजा, मेघ उठले लोक काजा, गर्ज गज तडक विजा, वायू बळे. म्हणजे पर्वतांच्या शिखरा वाचून मेघांच्या दाट फौजा वाचतात. लोकांच्या कल्याणासाठी वायू एकत्रित होतो आणि वायूच्या बळाने जसं मेघगर्जना होतं तसं विजा तडतडू लागतात. म्हणजे समज म्हणतात गिरीहून दाट फौजा, म्हणजे डोंगरातून ढगांचे सैन्य जसं उभं राहतं तसं लोकांच्या कल्याणासाठी पाऊस हा पडतो. गर्जना आणि वीज चमकते, हे सर्व वायूमुळे होतं. भयावह दिसणाऱ्या घटनेमागे लोककल्याणाची योजना असते. समोर सांगतात वायूसारखे वहा, कार्य करा, व्यवस्था सांभाळा, पण अहंकार धरू नका. एकवटले ते निवडेना, कालवल ते वेगळे होईना, तैसे हे बेचाड नाना केवी कळे. म्हणजे वायूमुळेच पंचमहाभूत आहेत आणि वायूमुळेच ते एकवटतात. ते वेगळी निवडून काढता येत नाही. अग्नी, पाणी, सूर्य, तेज, वायू, आकाश हे सेपरेट करता येत नाही. त्यांचं मिश्रण झालेलं असलं तरी ते वेगळं होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला आहे. तो कसा कळणार ते दिले समजतात. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना. म्हणजे इथे सृष्टी जे निवडलेले शुद्ध असते तेच वेगळे दिसतं, पण जेथे सगळं मिसळलेले आहे ते वेगळे कसं ओळखायचं. म्हणून समोर सांगतात भावार्थ असं आहे की वायू सर्वत्र पसरलेला आहे, मिसळलेला आहे, त्याचे स्वतंत्र रूप ओळखणं कठीण आहे. वायू सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरा, सरिसे पडती. म्हणजे वारा नसेल तर संसार अशक्य होईल. मोठा सोसाट्याचा वारा जर सुटला तर असंभाव्य गारा पडू लागतात. आणि तसंच त्या पाण्याबरोबर अनेक जीवही जातात. जर आपल्या शरीरावर जर ते गरे पडले, गारा पडल्या तर त्याच्याने अनेक जीवही जातील. जसं पाण्यातील मासं पाण्याशिवाय मरतात तसं जीव वायूशिवाय जगू शकत नाही. आणि समोर सांगतात वायू म्हणजे जीवन आहे. जसं पाणी जीवन आहे तसं वायू पण जीवन आहे. हे पंचमहाभूते हा पूर्ण जीवन आहे. त्याच्यावरच आपलं हा शरीर चालतोय. वायुरूपे कमळ कळा, तोची आधार जळा,
त्या जळाच्या आधारे भूगोळा शेष धरिले. म्हणजे जसं कमळाला जसं देठाचा आधार असतो तसं जल, भूगोल आणि शेष या सर्वांना वायूचा आधार आहे. वायूच्या आधारावर जळ आहे आणि जळाच्या आधारावर पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या आधारावर आपण सर्व स्थिर आहोत. आणि सृष्टीची रचना परस्पर आधारावर उभी आहे, पण मुळात वायू आहे. समोर सांगतात त्याचं काम किती महत्वाचं आहे. शेषाचं पवनाचं आहार, आहार फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. म्हणजे शेषाचा आहार म्हणजे वायू हा शेषाचा आहार आहे. वायूने शेषाचे शरीर फुगते. शेष म्हणजे शरीर. वायू आपला आहार आहे. जर आपण श्वास घेतला तर शरीर फुगतं आणि जर सोडला तर ते आकुंचन पावतं. मग तो भूमंडळाचा भार सहन करू शकतो. एवढा म्हणजे इतकी लोकसंख्या आहे पृथ्वीवर. प्राणी, वनस्पती, जलचर, उभयचर सर्व आहेत. म्हणून समोर सांगतात तरी मग वेगळा भार भूमंडळाचा म्हणजे पृथ्वीचा भार शरीराला कसा झेपणार. म्हणून शरीराची ताकद भौतिक आहारात नाही, ती प्राणवायूमध्ये आहे. महाकुर्बांचे शरीर भले, नेनो ब्रह्मांड पालते घातले, एवढे शरीर ते राहिले वायोचेनी. समोर सांगतात महाकर्मांचे शरीर भले मोठे. त्याच्याकडे पाहिलं की ब्रह्मांड जणू पालतं घातलेलं दिसतं आणि ते एवढे प्रचंड आहे. शरीर वायूमुळे राहतं. म्हणजे अत्यंत विशाल शरीरधारी जीव जरी असला तरी त्यांना ब्रह्मांडाचं ओझं जाणवत नाही, कारण वायू त्यांना सांभाळतो. समजतात जे मोठे पण टिकवणारी शक्ती आहे ती खरं म्हणजे वायू आहे. वार आहे आपुले दंती, पृथ्वी धरिले होती, त्याची एवढी शक्ती वायू बळे. म्हणजे वराहाने आपल्या दंती, जसं वराहाने आपल्या दाडावर पृथ्वी धारण केली होती, उचलली होती, त्याला वायूच्या बळाने एवढी शक्ती लाभली होती. म्हणजे हे सर्व काम वायूचं आहे. आणि स्थैर्य सुद्धा या गतीतूनच येते. हे वायूचं गूढ आहे. ब्रह्म विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेक जाणती. म्हणजे या पृथ्वीवर ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुण आहेत. त्याच्यानंतर चौथा जर कोणतो जगदीश्वर असेल, जो पालनार असेल जगाची, काय बोलतात, जगदीश्वर असेल, तो वायू स्वरूपच आहे. हा विचार जाणता आला पाहिजे. देवत्व म्हणजे वेगळं शरीर नव्हे, ही सूक्ष्म शक्ती म्हणजे देवत्व. वायूला एक प्रकारचं देवच म्हटलेलं आहे. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, सिद्धयोगी भारे भार वायू करिता. म्हणजे 33 कोटी देव, 88,000 ऋषेश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात. आणि हे सर्व वायुशक्तीमुळे कार्यरत आहे. साधना असो किंवा सिद्धी, त्याचा मूळ आधार जो आहे तो वायूच आहे. 9 कोटी कात्यायानी, 56 कोटी चामुंडनी, 8 कोटी भूतकानी वायू रूपे. 9 कोटी कात्यायानी,
56 चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी हे सर्व वायुरूपात असतात. म्हणजे 9 कोटी कात्यायनी म्हणजे काय, नाना प्रकारची जीव योनी भूतप्राणी हे सर्व वायुरूपच आहेत. आणि संपूर्ण जीवसृष्टी एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीवने नो किती भूमंडळी. म्हणजे भूते देवते नाना शक्ती यांचं वायुरूपच असतात. पण या भूमंडळावर असे किती वायुस्वरूप जीव आहेत हे कोण जाणणार. भूत देवता विविध शक्ती हे सर्व वायुस्वरूप आहेत. आणि पृथ्वीवर जीव आहेत, किती जीव आहेत हे मोजता येत नाही. म्हणून विविधता दिसते पण तत्व एकच आहे. पिंडी ब्रह्मांड पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळ ठाई पुरवला समर्थ वायू. म्हणतात वायू शरीरात आहे, ब्रह्मांडात आहे, बाहेर पसरलेला सुद्धा आहे आणि तो सर्वत्र व्यापलेला आहे, भरून राहिलेला आहे. वायू म्हणजे सर्वव्यापक चैतन्य आहे. जे सर्वत्र आहे, जे न दिसता सर्व चालवतं ते खरं सामर्थ्य आहे. आणि हे सर्व तत्व वायूमध्ये आहे. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणे तन मन हनुमंताचे. समोर सांगतात ऐसा हा समर्थ पवन म्हणजे या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. म्हणून हनुमानाला दुसरा पिता जो म्हटलेला आहे तो वायू पुत्र बनतो, त्याला म्हणतात म्हटलेलं आहे. कारण त्या हनुमंताचे तणमन या रघुनाथाच्या स्मरणात लागलेलं आहे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रांस नाही भेद, म्हणून दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. म्हणजे हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र आहे आणि या पिता पुत्रामध्ये कोणताच भेद नाही आहे. म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायू रोधला होता, सकळ देवांचा अवस्था प्राणांत मांडळे. जेव्हा आपण हनुमंताचे आपण जर पहिले कार्य जर पाहिले असतील, जेव्हा हनुमंत सूर्यदेवाला गिळण्यासाठी म्हणजे तो फळ समजून त्याला गिळण्यासाठी गेला होता, तेव्हा इंद्रदेवाने त्याच्या वज्राने हनुमंताला वज्र हे केलं होतं, वज्र फेकून मारलं होतं. तेव्हा त्यांच्या हनुवटीला लागून हनुमंत बेशुद्ध झाले होते. आणि जेव्हा वायुदेवाला हे समजलं की इंद्रदेवानी त्यांच्या मुलावर म्हणजे हनुमानावर वज्रभाषण केलंय, तेव्हा त्यांनी ठाम मानलं की माझा हनुमंत जिथपर्यंत बरा होत नाही तिथपर्यंत मी वायू स्वरूप त्यांनी तो पूर्ण श्वास रोखला होता, वायू स्थिरावला होता. म्हणजे कोणालाच वायू घेता येत नव्हता. जर तेव्हा हनुमंताचा मृत्यू ओढवला, पण म्हणजे वायूने सर्वांचा प्राणाचा निरोध केला. कोणाला वायू दिलाच नाही. सर्वांची परिस्थिती सर्व पळू असं झाली होती. आणि ही सर्व जीवसृष्टी सर्व थांबली होती कारण वायू नव्हता. त्यामध्ये देव दानव राक्षस मानव प्राणी सर्व आले होते, पण ते काही जमलं नाही. सृष्टी पूर्ण स्थिरावली होती, एका जागेवरच होती कारण वायू नव्हता.
पुढे समर्थ सांगतात, देव सकळ मिळून केले वायोचे स्तवन, वायो प्रसन्न होऊन मोकळे केले. मग काय झालं? देवांची सर्व मीटिंग झाली, देव सर्व एकत्र जमले, कारण सृष्टी स्थिरावली आहे. कारण फक्त वायूमुळे, कारण वायू धरून ठेवल्यामुळे पूर्ण सृष्टी स्थिर झाली होती. मग सर्व देवांनी मिळून वायूचं स्तवन केलं, प्रार्थना केली, क्षमा मागितली, आणि मग वायुदेव प्रसन्न होऊन सर्वांना मोकळं केलं. मग जी पृथ्वी जे आहे, ब्रह्मांड आहे, ते परत स्थिर झालं. जसं पहिलं जसं होतं तसंच झालं. म्हणून प्रतापी थोर हनुमंती ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. म्हणून हनुमंत जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सर्व देवांनी त्याला वर दिलं. म्हणून हनुमंत हा थोर प्रतापी आहे. हनुमान म्हणजे ईश्वरी अवतारच आहे. आणि सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहत राहिले. हा एवढासा छोटा बालक एवढा आकाशात जाऊन सूर्याला गिळणार म्हणजे ही छोटी गोष्ट नाही आहे. नंतर मग सर्व देवांनी त्याला वर दिलं. देव कारागृही होते, हनुमंत देखिले औचित्ये, संवार करुणी लंके भोवते, विटंबून पडिले. म्हणजे देव कारागृही होते. जेव्हा आपण रामायण पाहतो तेव्हा आपल्याला समजतं, जेव्हा देव रावणाच्या कारकिर्दीत होते, कारागृहात होते, जेव्हा रावणाने देवांना बंदिस्त केलं होतं, तेव्हा जेव्हा हनुमंताने पाहिलं, हनुमानाने पाहिलं, तेव्हा त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून, त्यांची विटंबना करून लंकेभोवती फेकून दिलं आणि देवांना कारागृहातून मुक्त केलं. उसने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुच्छकेताचे, आश्चर्य वाटे. म्हणजे उसने घेतले देवांचे म्हणजे रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने त्याचं उसने काढलेले, उष्टे काढलेले, म्हणजे त्याने राक्षसांची पाळीमुळे खणून काढली. आणि या पुच्छकेतातून परमार्थाचे मोठं कार्य आणि कौतुक आहे. दोन्ही सुद्धा रावण आणि हनुमान हे शंकराचे भक्त. दोन्ही आवडते, पण एक अहंकारातून जन्म घेतलेला, आणि दुसरा जो हनुमंत आहेत, ते सर्वांना मदत करण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी, धर्माने नीतीने काम करणारा. म्हणून धर्म आणि अधर्मामध्ये धर्मच विजयी होतो हे पहिलं लिहून ठेवलं आहे. आणि हनुमंत जे होते ते धर्माच्या बाजूने होते, आणि रावण जो होता तो अधर्माच्या बाजूने होता. रावण होता सिंहासन वरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैसे. रामायणामध्ये सांगितलंय, जेव्हा रावण सिंहासनावर बसला होता, सोन्याच्या लंकेमध्ये बसला होता, तेथे हनुमानाने जाऊन त्यास ठोस मारले होते. लंकेमध्ये त्याने निरोध केला, आणि त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. लंकेला आग लावली होती. म्हणजे आपण हनुमंताचे जर पराक्रम पाहिले तर किती मोठे आहेत. ज्याच्या
राज्यात जाऊन त्यांनाच धमकावणे, लंकेमध्ये वाट लावणे, विरोध करणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तेव्हा सर्व देवांना आधार वाटला होता हनुमंताचा. पुढे दिलाय, देवांचा आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. म्हणजे तेव्हा देवाला आधार वाटला. म्हणजे जे सर्व देव ज्या रावणाच्या अधीन होते, बंदिस्त होते, त्या सर्व देवांना हनुमंत हा मोठा वाटायला लागला. म्हणजे त्यांना आधार वाटला. कारण त्या ताकदीचा, त्या परमार्थाचा, त्या पुरुषार्थाचा, त्या रावणाच्या ताकदीचा कोणतरी मोठा पुरुषार्थ आम्हाला भेटलेला आहे. आणि तोच मोठा पराक्रम पाहून देवांना सर्व आधार वाटला आणि त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणाने आळविले. द्वैत्य अवघे संवारिले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले, त्रैलोक्यवासी. तेव्हा त्यांनी म्हणजे हनुमंत स्वामींनी सर्व द्वैतांचा संहार केला, मारून टाकलं. जे अधर्मी होते, पापी जे होते, त्यांना पुरून उरले. देवांना तत्काळ कैदेतून सोडवलं आणि या त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांना सुखी केलं. आणि समज सांगतात, द्वैत्य अवघे संवारिले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले, त्रैलोक्यवासी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे वायोस्तव निरूपण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.